नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर शब्दांच्या ज्या विविध जाती आहेत त्यामधील एक म्हणजे क्रियापद. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्रियापद या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. अजूनही आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, वाक्य आहे पहिलं, मी आंबा खातो. वाक्य दुसरं, मी दूध पितो. वाक्य क्रमांक 3, मी क्रिकेट खेळतो. यामध्ये खातो, पितो, खेळतो हे जे 3 शब्द आहेत हे ठळक केलेले आहेत. या तिन्ही शब्दांमधून कोणती ना कोणती क्रिया दर्शवण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ पहिला शब्द आहे खातो, तर खातो म्हणजे खाण्याची क्रिया. दुसरा शब्द आहे पितो, पितो म्हणजे पिण्याची क्रिया. आणि तिसरा शब्द आहे खेळतो म्हणजे खेळण्याची क्रिया. म्हणजेच या वाक्यांमध्ये खातो, पितो, खेळतो हे क्रियावाचक शब्द आहेत. म्हणजेच या शब्दांपासून आपल्याला कोणती तरी क्रिया लक्षात येते आणि हे जे 3 शब्द आहेत ते 3 शब्द त्या वाक्याचा अर्थसुद्धा पूर्ण करतात. म्हणूनच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला मराठी व्याकरणामध्ये क्रियापद असे म्हणतात. म्हणून वरच्या 3 वाक्यांमध्ये खातो, पितो, खेळतो हे तिन्ही क्रियापद आहेत. मग आता बघा, मी आंबा खातो क्रियापद शेवटी आलेलं आहे. दुसरं वाक्य आहे मी दूध पितो, क्रियापद शेवटी आलेलं आहे. आणि तिसरं वाक्य आहे मी क्रिकेट खेळतो. म्हणजे बहुधा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं, परंतु कधीकधी ते वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकतं. म्हणजे क्रियापद वाक्याच्या शेवटीच येईल असं काही नाही. तर आपण क्रियापद हा घटक प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून घेऊया. तर बघा, प्रश्न क्रमांक 1, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. बघा, पहिला प्रश्न आहे, सुनीताने केसात गजरा माळला. बघा, पर्याय क्रमांक 1 गजरा, पर्याय क्रमांक 2 केसात, पर्याय क्रमांक 3 माळला, पर्याय क्रमांक 4 सुनीताने. तर आपण वर बघितल्याप्रमाणे ज्या शब्दामुळं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याचप्रमाणे जो शब्द क्रिया दर्शवतो. तर बघा, गजरा हा क्रियादर्शक शब्द नाही आहे, केसात हा पण क्रियादर्शक शब्द नाही आहे, त्याचबरोबर सुनीताने हा पण क्रियावाचक शब्द नाही आहे, पण माळला हा क्रियावाचक शब्द आहे आणि या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. म्हणून या वाक्यातलं क्रियापद आहे पर्याय क्रमांक 3 माळला. बघा, प्रश्न दुसरा, प्रामाणिक माणूस सर्वांना आवडतो. तर आता बघा, पर्याय क्रमांक 1 जो आहे प्रामाणिक, यापासून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. पर्याय क्रमांक 2 सर्वांना, याच्यापासून पण वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. पर्याय क्रमांक 3 माणूस, याच्यापासूनही वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आणि पर्याय क्रमांक 4 आवडतो, या शब्दापासून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. त्याचबरोबर हा एक क्रियावाचक शब्द आहे. म्हणून या वाक्यातलं जे क्रियापद आहे ते आहे आवडतो. तर बघा, प्रामाणिक हे ह्या वाक्यातलं विशेषण आहे आणि माणूस हे या वाक्यातलं नाम आहे. प्रश्न क्रमांक 3, लहानपणी दीपक खट्याळ होता. तर बघा, पर्याय पहिला आहे दीपक. आता दीपक हा क्रियावाचक शब्द नाही आहे, पण दीपक हे या वाक्यातलं नाम आहे. खट्याळ हा पण क्रियावाचक शब्द नाही, परंतु हा विशेषणाचं काम करणारा शब्द आहे, कारण दीपकविषयी तो विशेष माहिती सांगतो. लहानपणी हा पण क्रियावाचक शब्द नाही आहे किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा शब्द आहे. आणि पर्याय क्रमांक 4 होता हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. म्हणून या वाक्यातलं क्रियापद आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, तुम्ही भाजी आणा छान ताजी. पर्याय क्रमांक 1 भाजी, पर्याय क्रमांक 2 ताजी, पर्याय क्रमांक 3 छान, पर्याय क्रमांक 4 आणा. तर बघा, भाजी, ताजी, छान हे तिन्ही क्रियावाचक शब्द किंवा वाक्य पूर्ण करणारे शब्द नाही आहेत. तर आणा हा वाक्य पूर्ण करणारा शब्द आहे. म्हणून या वाक्यातलं क्रियापद आहे पर्याय क्रमांक 4 आणा. प्रश्न क्रमांक 5, करते मी स्वयंपाक कधीतरी. तर बघा, पर्याय क्रमांक 1 करते, पर्याय क्रमांक 2 मी, पर्याय क्रमांक 3 स्वयंपाक आणि पर्याय क्रमांक 4 कधीतरी. तर बघा, आता करते हा क्रियावाचक शब्द आहे आणि या शब्दामुळेच वाक्य पूर्ण झालेलं आहे. म्हणून या वाक्यातलं क्रियापद आहे
करते. तर आपण बघा सुरुवातीला पाहिलेलं आहे की क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं असं काही नाही. या वाक्यामध्ये आपण जर बघितलं तर हे जे क्रियापद आहे हे वाक्याच्या सुरुवातीलाच आलेलं आहे. म्हणजे क्रियापद हे वाक्यात कुठंही येऊ शकतं. बघा प्रश्न क्रमांक 2, रिकाम्या जागी योग्य क्रियापद निवडा. मी उद्या गावाला आणि रिकामी जागा दिलेली आहे. बघा गेलो, जाईन, जातो आणि आहे. तर बघा मी उद्या गावाला गेलो, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. आणि मी उद्या गावाला जाईन म्हणजे इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा हा शब्द आहे, म्हणून या वाक्यासाठी योग्य क्रियापद आहे जाईन. प्रश्न क्रमांक 2, तो खूप जलद, रिकामी जागा. बघा आता तो खूप जलद धावते, चुकीचं आहे. तो खूप जलद धावावे, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तो खूप जलद धावतो, इथं बघा वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून या वाक्यातलं क्रियापद आहे पर्याय क्रमांक 3, धावतो. बघा प्रश्न क्रमांक 3, मुले आकाशातून पतंग उंच, रिकामी जागा. बघा मुले आकाशातून पतंग उंच उडवले, चुकीचं आहे. मुले आकाशातून पतंग उंच उडवतात, म्हणजे हा शब्द या क्रियापद म्हणून या वाक्यासाठी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 4, विद्यार्थी मैदानावर कबड्डी. बघा आता विद्यार्थी मैदानावर कबड्डी खेळावे, चुकीचं आहे. विद्यार्थी मैदानावर कबड्डी खेळतात हा पर्याय बरोबर आहे, म्हणून या वाक्यासाठीचं योग्य क्रियापद आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5, आता तो चालला गावात. तर बघा आता क्रियावाचक शब्द नाही आहे, तो सर्वनाम आहे. गावात किंवा गाव हे नाम आहे, म्हणून आता तो चालला गावातमध्ये पर्याय क्रमांक 4 जे आहे चालला, ही चालण्याची क्रिया म्हणजे क्रियावाचक शब्द आहे आणि वाक्याचा अर्थ या शब्दामुळे पूर्ण झालेला आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मग आता इथं क्रियापद जे आलेलं आहे ते वाक्याच्या मध्येच आलेलं आहे, म्हणजे क्रियापद वाक्यात कुठंही येऊ शकतं.